गंगाखेड तालुक्यातील ब्राह्मणवाडी ते खळीपांदन रस्त्याचे काम मागील अनेक महिन्यापासून रखडलेले असून रखडलेल्या कामाची कंत्राटदाराने बिलं उचलली असल्याचा आरोप करत आज परिसरातील शेतकऱ्यांनी गोदावरी नदीपात्रामध्ये जलसमाधी आंदोलन केले। या अगोदर देखील रखडलेल्या रस्त्याचे काम सुरू करावे तसेच कंत्राटदाराच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता, परंतु प्रशासनाने याची दखल न घेतल्यामुळे आज थेट जलसमाधी आंदोलन करण्यात आले। या अगोदर मागील 4 ते 5 दिवसापासून शेतकरी आपल्या मागणीसाठी उपोषण करत आहेत, परंतु त्याची देखील प्रशासनाने नोंद घेतलेली नाही। खळी व ब्रह्मनाथवाडी शेतपांदन रस्ता हा जो रस्ता आहे तो एकदम निकृष्ट दर्जाचा केला आहे आणि तो रस्ता आम्हाला MB प्रमाणे करून घ्यावं यासाठी आम्ही प्रशासनाला कळवून जवळपास आज 6वा दिवस आहे आमचा आमरण उपोषण चालू आहे खळी ब्रह्मनाथवाडी रोडवर। तर आमची कुठलेही 5 दिवस दखल न घेतल्यामुळे शासनानं आम्ही आज सर्व गावकरी शेतकरी बांधव आज जलसमाधी आंदोलन आम्ही घ्यायचं ठरवलं आहे आणि आम्ही आजपर्यंत वाट पाहतो तर कोणी पण कुठलाही प्रशासनाचा अधिकारी कुठलाही कर्मचारी महसूलचा कर्मचारी या ठिकाणी आणखीन तरी आलेला नाही। तर ते जर येत नसेल तर आम्ही आमचं जलसमाधी आंदोलन सुरू करतो चालू राहते। जलसमाधी आंदोलन आज सकाळी 10 वाजल्यापासून 11:30 वाजेपर्यंत चाललं। माननीय गटविकास अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं की रविवारपर्यंत तुमचा रस्ता आम्ही कंप्लीट करून देऊ। रविवारपर्यंत जर त्यांनी रस्ता कंप्लीट नाही दिला तर अजून पुन्हा आम्ही जलसमाधी आंदोलन करण्यासाठी तयार आहोत। जोपर्यंत आमच्या रस्त्याचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही तात्पुरत्या पद्धतीनं या ठिकाणी जलसमाधी आंदोलन रद्द केलेलं आहे, पण आमचं उपोषण आंदोलन या ठिकाणी चालूच राहणार आहे। त्यामुळे आता वाट पाहायची आम्हाला की मागच्या वेळेस जसं 28 एप्रिल रोजी गटविकास अधिकाऱ्यांना आम्हाला काम कंप्लीट करण्याचं आश्वासन दिलं होतं आणि ते पाळलं नाही, तर आत्ता गटविकास अधिकारी आम्हाला आश्वासन देऊन काय करतंय हे आम्हाला पाहायचं आहे। आम्हाला या ठिकाणी खात्री पटली आहे की गटविकास अधिकारी हे गुत्तेदाराला पाठीशी घालण्याचं काम करत आहेत आणि त्यांचं असं सरळ मत आहे की गुत्तेदार हा त्यांच्या कार्यालयाचा कर्मचारी आहे। आमचा आक्षेप आहे या गोष्टीवर की कार्यालयीन कर्मचाऱ्याला गुत्तेदारी करता येते का, हा आम्हाला या निमित्तानं सरकारला आम्हाला प्रश्न विचारायचा आहे आणि हे आमचं आंदोलन हे स्थगित झालेलं आहे, संपलेलं नाही आणि हे उपोषण आंदोलन इथून पुढे चालूच राहणार आहे। त्याच्यामुळं जोपर्यंत काम कंप्लीट होत नाही तोपर्यंत आम्ही प्रशासनाशी आम्ही या ठिकाणी संघर्ष करत राहू। धन्यवाद। प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मी अबोली जोशी, DL न्यूज गंगाखेड।